नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा या दिवशी साजरी करण्यात येणारी होळी, या होळीचा उद्देश काय आहे, होळीचे महत्त्व काय आहे, हा सण साजरा करण्याची पद्धत, तसेच पारंपरिक पद्धतीने होळी का साजरी करावी, होळी या सणाचा इतिहास काय आहे, तसेच होळीची रचना कशी करावी, त्याची पूजा कशी करावी आणि होलिकेला म्हणावयाचा मंत्र काय आहे, त्याचा अर्थ याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. होळी हा उत्सव देश परतवे फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5-6 दिवसात, कुठे 2 दिवस तर कुठे 5ही दिवस साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तींचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. उत्तर भारतात याला होळी, दोला यात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यात शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव आणि होलिका दहन आणि दक्षिणेतील केरळमध्ये काम पौर्णिमा अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौला यात्रा, असममध्ये दौल उत्सव, बिहारमध्ये फगुआ म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला वसंतोत्सव अथवा वसंतागमनोत्सव म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करण्याचा उत्सव हे नावही देता येईल. हा सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न भिन्न असली तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. आता आपण जाणून घेऊया होळीचा इतिहास. पूर्वी ढोंडा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ती जाईना. नगरातील मुलांना त्रास देणाऱ्या ढोंडा नावाच्या राक्षसीचा प्रतिकार कसा करावा याविषयी नारद मुनी सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, नगरातील सर्व लोकांना तू अभय दे, त्यामुळे ते आनंदित होतील आणि त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर वाळलेली लाकडे आणि गोवरे यांचा ढीग रचावा. ते रक्षोघ्न राक्षसांना नष्ट करणाऱ्या मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरीत शब्द करत मनोरम अशा टाळ्या वाजवत अग्नीला 3 प्रदक्षिणा घालून निघावी आणि आनंदाने हसावे. लोकांनी निशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा शब्दांनी आणि रक्षोघ्न होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसी लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात, म्हणून या तिथीला विद्वानांनी होलिका असे म्हटले आहे. या श्लोकात अग्नीला प्रदक्षिणा घालताना कुठेही शिवीगाळ करावी असा उल्लेख नाही. याउलट किलकिल, मनोरम, ताल शब्द असे शब्द आले आहेत. याचे अर्थ वर दिले आहेत. उत्तरेमध्ये होळीच्या आधी 3 दिवस अर्भकृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात. 3. एकदा भगवान शंकर तपाचरणात गढलेले होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा मला कोण चंचल करत आहे असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पाहता क्षणी जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रित्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे, म्हणून होळीचा उत्सव आहे. 4. ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्यांच्या भोवती टिपऱ्या खेळतात. आता आपण पाहूया होलिका कशी साजरी करावी आणि कुठे आणि कधी प्रज्वलित करावी. देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी प्रज्वलित करायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.
आता आपण पाहूया होळीची रचना कशी करावी. 1. पूजनाचे स्थान शेणाने सारवून तेथे रांगोळी काढणे. 2. मधोमध एरंड, माळ, पोफळी अथवा ऊस उभा करावा. त्याच्या भोवती गोवऱ्या आणि सुकी लाकडे रचावे. 4. कर्त्याने शुचिभूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून सकुटुंबय मम ढुंडा राक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनम करिष्ये असा संकल्प करावा. नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर होलिकाय नमः असे म्हणून होळी पेटवावी. 6. होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालत्या हाताने बोंब मारावी. 7. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध आणि तूप शिंपडून शांत करावे. 8. श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण करावा. 9. जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, फणस यासारखी फळे वाटावीत. 10. संपूर्ण रात्र नृत्य गायनात व्यतीत करावे. आता आपण जाणून घेऊया होळीची पूजा कशी करावी. प्रदीपनानंतर होलिकाय नमः इति मंत्रेण पूजा द्रव्य प्रक्षेपात्मक होम कार्य स्मृती कौस्तुभ. याचा अर्थ अग्नी प्रज्वलित केल्यावर होलिकाय नमः या मंत्राने पूजा द्रव्ये वाहून होम करावा. निशागमे तो पूज्येय होलिका सर्वतोमुखे पृथ्वी चंद्रोदय. याचा अर्थ रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे वळलेले लाकडे आणि गोवऱ्या रचून पेटवलेल्या अग्नीचे पूजन करावे. हे होलिके, वळलेले लाकडे, गोवऱ्या रचून पेटवलेल्या अग्नीने आम्ही भयग्रस्त झालो होतो म्हणून आम्ही तुझी रचना केली. त्यामुळे आता आम्ही तुझ्या पूजा करतो. हे होळीच्या विभूते, तू आम्हाला वैभव देणारी हो. आता आपण पाहूया होळीच्या दुसऱ्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती. वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सकाळी प्रातःविधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांततेसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे. पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.